दगड दे दगड. दाबू नको. खूप चांगला आहे. भाऊराव घरी नाही. पटकन पाईप लावून आणि पाणी भरून घेऊ. आधी माझ्या घरचं भरू आणि मग तुझ्या घरचं. पण त्या गावात एकच एरीला पाणी आहे. हो काय चालू करतो काय बाबू. शांत राह. पाईप टाकून चोरी करता असल्यावर चोरी करता चोरी करता असल्यावर चोरी करता भाऊराव सोड 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 भाऊराव सोड सोड. सर काय झोपायला येतो का तू इथं? नाही सर, हा? नाही. झाली झोप? काय करत होता स्वप्नामध्ये? काही नाही. हा? अरे काय करत होता? चोरी. चोरी? काय कोहिनूर हिरा चोरत होता काय? नाही. मग अरे मग चोरी कशाची केली? पाणी. पाणी? अरे का भविष्य दिसतं की काय तुला? आपला आजचा विषय तोच आहे. कोणता सर? चोरी कशी करायची तो का? हा तू चोरीच कर. याचा मित्र आहे ना तू. चला हसण्यावर घेऊ नका. आजचा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. भूजल पातळीचा घटता स्तर. भूजल पातळीचा घटता स्तर. आपण बोअरवेल आणि विहिरीच्या मदतीने जे पाणी उपसतो ते आपण आपल्या पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरतो. पण ते पाणी जमिनीमध्ये साचायला अनेक वर्षांचा कालावधी लागतो. आपण काय एक बटन दाबून मोटरने ते सगळं पाणी उपसतो. लोकसंख्या वाढीमुळे बोअरवेल बनवण्याचं आणि विहिरी तयार करण्याचं काम वाढतच चाललेलं आहे. परिणामी भूजल पातळी घटत चालली आहे. पाऊस पडतो ते पाणी कुठेतरी नदीत जाऊन मिळतं. नद्या पुढे समुद्राला जाऊन मिळतात. पण जमिनीमध्ये पुरेसं पाणी मुरण्यासाठी पाणी उरतच नाही. मग असंच होत राहिलं तर एक दिवस असा येईल की जमिनीमधल्या पाण्याचा स्तर हा कायमचा संपून जाईल. आपल्याला पाणीच मिळणार नाही. सर यावर काही उपाय तर असेल ना मग? आहे ना. एकतर पाण्याचा कमीत कमी वापर करणे म्हणजे गरजेपुरताच. आणि दुसरं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. बघा आता हे आपलं घर आहे समजा. या घराच्या छतावरती खूप सारं पावसाचं पाणी पडतं. पण ते आपण कधी साचवून ठेवतच नाही. पण जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर छतावर पडणारं पावसाचं पाणी या पाईपद्वारे एका संवर्धन खड्ड्यात सोडायचं. आणि मग तो संवर्धन खड्डा बोरवेलला म्हणा विहिरीला म्हणा जोडायचा. असं जर केलं तर पावसाचं सगळं पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरेल. मग आपोआपच विहिरीची भूजल पातळी वाढेल. विचार करा, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराने ही अशी जर व्यवस्था केली तर शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी भरपूर पाणी आपल्याला मिळेल. आणि मग पाणी टंचाई जाणवणारच नाही. नाहीतर या परशानं बघितलेलं चोरीचं स्वप्न खरं ठरेल. नाही सर, मी ती वेळच येऊ देणार नाही. मी आजच माझ्या घरी हे सिस्टीम बसवणार. हो सर मी पण. हो सर. काय मंडळी, या सर्वांना तर कळालं. पण तुम्हाला कधी कळणार? तुम्ही कधी करणार पाण्याचं संवर्धन?